कसं दिसता तुम्ही लुंगीत? ओ तात्या, हे बघा लुंगीवालेच तुझ्या आता बाई. सरपंच, हा एका हत्ती समोर आहे ना एका टोपलीत केळं ठेवलेले असतात, पण ती हत्ती केळच खात नाही का बरं? अरे ती टोकरी खाली असन त्यात केळच नसते. नाहीच. मग हाती प्लास्टिकचा असन. नाही हातीचं पोट भरलेलं असन. नाही त्या केळवर फवारे मारले असतील. नाही. मग सांग तूच. अहो त्या हत्तीला सर्दी झालेली आणि केळं खाल्ली की सर्दी वाढती, कफ वाढतो म्हणून हत्ती केळच खात नाही. काय रे? सरपंच, आपल्या कमल्या नवीन धंदा सुरू केलाय. बर तर सरपंच, ऑनलाईन साड्या विकायचा आहे ना, धंदा चालू केलाय आपल्या गावात. हे सांग ना माझी आयडिया सांगा त्यांना. हा, याची आयडिया होती, याची आयडिया होती. भारी आयडिया आहे बरं का. हा, चांगली आयडिया चांगली आहे. कधीपासून केलं चालू? ही आता 1-2 दिवस झाले तुम्ही. हा, नवीनच आहे. बोनी वगैरे झाली की नाही? हा होते म्हणजे अजून तसं काय मार्केटमध्ये ओळख होस तर लोकांना माहित होस तर. एक काम करतो, व्हॉट्सअपला स्टेटस ठेव. हा, साड्यांचे भारी भारी डिझाईन. हा, मग काय होतं, लोक गावातल्या बाया बघतील तुझ्या स्टेटसला आणि मग ऑर्डर देतील तुला. ऑर्डर काय फोनवर दिली तरी जमन ना. हा, फोनवर किंवा तू व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट करून पाठवलं तरी चालतं. टाक, आपल्या गावातल्या ग्रुपला टाक, ग्रामपंचायत सोनेवाडीला टाक, आहे का नाही? आणि माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. मला पार्टनर घे. हा, तू जर पार्टनर झाला ना त्यांना आहे ना ऑनलाईन केळं विकावं लागतील. बरोबर आहे. या सोबत आहे ना डाळिंब विकाय सुद्धा वेळ आमच्या डाळिंब विकाय सुद्धा. तू एक काम कर, नको घ्यायला, नको पार्टनर नको. तू पार्टनर नको हो, तो त्यांचा डिलिव्हरी बॉय होय. हा चालेल ना, मी जाईन डिलिव्हरी करायला. हा, काय करायचा, तुम्ही साडीला ऑर्डर आल्या ना, तुम्ही तर काय ऑनलाईन पैसेच घेतात त्याचे, आहे का नाही, ऍडव्हान्स. मग काय करा, ती साडी याच्याकडे द्यायची. हा, घरपोच, याला सगळे पत्ते माहिती येतं त्या चालेल बायांना. सरपंच, काही विषय हा? नाही. हा, झालं बघ, तुझं सोय लागलं, घंट्या तुझं सोय लागलं, हा चालतंय. आहे का नाही? मग चांगला धंदा करा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद सरपंच. हा, जावा कधीपासून जावा. येऊन डिलिव्हरीला? आम्ही आता ऑर्डर आली की लगेच तुला बोलवून घेतो. लगेच आज आम्ही गेलो की लगेच कळवतो तुला. हा चालेल. म्हणजे आज उद्या लगेच करून टाकू पाहिलं. येऊ का सरपंच मग? हो चला. हो. सरपंच, हा? एक दुसरा हत्ती असतो बरं का, आणि त्यासमोर आहे ना केळं ठेवलेले असतात. त्या हत्ती केळच खात नाही. सांगा बरं का? त्याला बी सर्दी खोकला झाला असेल. नाही, मग केळं प्लॅस्टिकचे असते. जाऊ का? काय करू रे घंट्या तुझं? काय उन्हातानाचं नुसतं वैताग घेतो कामाला. काय सुद्धा बाई, लय आराम चाललाय. काय हो सॅम, कायचा आराम. आता दुपारचे भांडे घासले. आता अहो तुम्ही काय ऑनलाईन शॉपिंग केली की नाही? ऑनलाईन शॉपिंग नाही बाबा. तर कमलेशने चालू केलं ना ऑनलाईन शॉपिंग. साड्या, ड्रेस बीस असे भारी ठेवलेत नाही बघा ना त्याच्या स्टेटसला. खरं काय? हे बघा, काय साडी आहे. अरे भारीच आहे. मी त्याच बघितलंच नाही आज. ही तो लयच भारी आहे. खरं ना. मग ते कसं करायचं मागवायचं असलं तर? काय नाही, खाली दिलेलं आहे ना बघा, लिंक दिलेली आहे त्यांनी, त्याच्यावरती मेसेज करायचा आणि ऑर्डर बुक करायची त्याच्यावरती. त्याला फोन केला तर बरोबर करेन. हाय ना? चालतं. भारीच आहे राव खरं साडी. बघा तुम्हाला कोणती पद्धती ती करा. तुमच्याकडे आहेच ना नंबर त्याचा. मी बघते स्टेटस आणि निवांत बघते मग. चालन चालन चालेल. येऊ का? हा या. चला घेते फोन, बघतेच मी जरा. भारी झालं काम. काय घंटा काय ते? मी ते डिलिव्हरीच काम करतो ना. अरे वा, कधीपासून सुरू केलंय? हे ते कमलेन दुकान टाकलं ना ऑनलाईन शॉपिंगचं. हा, ते माहितीये. मग ते बायांनी साड्या बुक केल्या की मग डायरेक्ट घरी जाऊन डिलिव्हरी करायची. अरे वा, लय भारी राव. मग हा. म्हणजे काय ते काय देतो तुला? कोण? ते एका डिलिव्हरी माग मला 40 रुपये देतो. म्हणजे लय भारी राव घंटन. मग दिवसभरात 2 डिलिव्हरी केल्या तर 80 रुपये भेटत. आहे मग अजून काय घेतो आता? आज 2, उद्या 4, परवा 8 असं हा. करता करता जाशील ना तू 10-12 हजारावरती महिन्याला. आणि शक्यतो आपल्या गावातलं पंचक्रोशीतले ज्यादा गिराईक आहे. आणि मग काय तुला हिंडून फिरून जायचं तरी किती 7-8 किलोमीटर हिंडायचंय फक्त. लय झालं 5 किलोमीटर लय झालं. काय मग राव, लय भारी धंदा झालाय. हा, माझा किती डिलिव्हर आज? आज सकाळी झाल्या 2, आता 1 आहे. अरे वा. येऊ का मग? हा, ये लवकर जा. वाट बघत असेल. हा, लवकर जा. अय, आईला हे म्हणते.
आता मजा येईन घंटेची. येऊ दे घंटेला आता. आईला येऊ दे आता या घंट्याला. ती माझी डिलिव्हरी पिशवी राहिली का रे? हे अरे बरं झालं मी तुला हाका मारल्या. हे बघ जरा जा डिलिव्हरी देऊ नये कोणाची येते. येऊ का? हा लगेच जा. थँक्यू. जा बाळा तू. चला डिलिव्हरी बॉय सुजाताबाई तुमची डिलिव्हरी करायला आलो. हा तुम्ही का डिलिव्हरी बॉय? हा अरे वा, पैसे पैसे मारले ना ऑनलाईन. अशी कशी कॉटनची नव्हती मागवली मी. लुंगी? गंठन भाऊजी साडीच्या ऐवजी लुंगी आणली काय तुम्ही? मी कस काय आणलं? मला ते कामल्यान जे दिलं ते आणलंय पार्सल. पण मी तर साडी ऑर्डर केली होती, नाही लुंगी कस काय आली इकडं? नाही नाही, चुकून लुंगीच बटन दाबला असेल तुम्ही, मग ती लुंगी बुक झाली असेल. चांगला मी कलर सिलेक्ट करून घेतला राव. असं कसं फसवणूक झाली माझी? मग ती मला नाही माहिती भाऊ, मी फक्त डिलिव्हरी करतो. आता मी काय लुंगी घालायची का? तुम्ही लुंगी घालला? कस दिसताल तुम्ही लुंगीत? ओ तात्या, हे बघा लुंगीवाले सुजाताबाई. मामा इकडे लुंगीवाले सुजाताबाई बघा. ओ अण्णा. ओ गंठन भाऊजी सारे गाव गोळा करता का? मी काय लुंगी थोडी घालणार आहे आता? मग? कुठून आलंय ते असं म्हणायचं होतं मला. तुम्ही ना मला काही सांगू नका. मला माझे पैसे पाहिजे. उठा उठा. पैसे कोणाला दिले तुम्ही? तुम्हाला ऑनलाईन टाकले होते मी. तुम्ही कवल्याच्या इथं कामाला आहे ना? नाही, मी फक्त नाही, delivery boy. पैसे मला पाहिजे बाकीचं मला. माहिती. माझे पैसे थांबा गंठन भाऊजी थांबा. प्रेमे आज 5 साड्या विकल्या गेल्या. 5 साड्या उद्या 10 ऐकते. शेवट आयडिया कोणाची भाऊ? माझी आहे का नाही? मला काय कमिशन आहे का नाही माग? तुला ना हा बघा आता देणार ना भाई कमिशन तुला. अशीच प्रगती हो आपल्या भावाची. ती सुजाताबाई मागं लागली माझी. माझे पैसे द्या. हा कमिशन पाहिजे. घे कमिशन. घे कमिशन. अहो थांबा ना. पैसे काढा माझे. पैसे कसले? अरे मी साडी बुक केली होती. हे काय आलंय बघ लुंगी. आयडिया तुझी कस काय आली लुंगी? थांब गंठन भाऊजी. कमल्या तीच पैसे दे. साडी द्या. ए, ए, कोण पळता? मागाशी माझं पार्सल तुझ्या इथंच राहिलं होतं ना? हा मग त्यातली साडी कोणी बदलली? ए, मी नाही बदलली. कमला इकडे. ए, सोड. मी नाही बदलली. साडी कोणी बदलली? मी नाही बदलली सांगितलं. ए, गेली साडी बदलली, लुंगी टाकली. आयो आयो. झाली, लुंगी घाल तुला.